मंचरवर जे आंदोलन चालू आहे त्याला लक्ष्मण हाकेंनी भेट देणार आहेत असं व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु हाकेंनी भेट दिली नाही. का दिली? हां, नाही सरांनी हे बघा, सरांनी मुंबईमधूनच प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की मी त्या ठिकाणी आंदोलनाला जातो आहे, भेट देतो आहे. पण ह्या दिल्लीतल्या आंदोलनाला काय झालं की हे आंदोलनाला एकतर तुम्ही एअरपोर्टचे सगळं सिस्टम जी होतं ट्रॅव्हलिंगचं ट्रान्सपोर्टचं ते बंद केलं, तुम्ही मेट्रो बंद केल्या. मग ठीक आहे, इथून आपण तिथं पोहोचलो, पण आपण तिथं कसं पोहोचणार? सगळी यंत्रणा बंद केली ना. म्हणजे अक्षरशः तुम्ही तर सोशल मीडियावर बघताय, दिसेल त्याला मारत होते. सरांचं ऑफिस गाडीमध्ये आहे, काय हक्के सरांचं ऑफिसच गाडीमध्ये. हक्के सर चालता बोलता कुठेही उपलब्ध असतात आणि जिथं अन्याय होईल तिथं पोहोचतात. मग मंडळी नमस्कार, कव्हरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ज्या ओबीसी जनता पार्टीची घोषणा केली आहे आणि त्यानंतर ती घोषणा झाल्यानंतर जे महाराष्ट्रातील ओबीसी कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांचे जे समर्थक आहेत आणि सहकारी आहेत, यांनी विदर्भ असो त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतरही ठिकाणी जाऊन पक्ष बांधणीसाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत बलभीम बारग जे आहेत, जे लक्ष्मण हाके यांचे बीडमधील एक विश्वासू सहकारी आहेत, त्यांनी देखील काल विदर्भामध्ये जाऊन या पक्षाच्या बांधणीसाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या माणसांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. माझ्यासोबत बलभीम बारग जे आहेत. बारगे साहेब, कव्हरेज.comमध्ये तुमचं स्वागत आहे. लक्ष्मण हाके यांनी जी ओबीसी जनता पार्टीची स्थापना केलेली आहे, ती बीडमध्ये येत्या काळात कोणत्या निवडणुका लढणार आहे, त्याचबरोबर त्या पार्टीला ओबीसी समाजाकडून सपोर्ट मिळेल का, काय वाटते? सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ओबीसी जनता पार्टीची घोषणा आदरणीय आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी एक 4-5 दिवसापूर्वी केली. तर केल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्त्याचे फोन यायला सुरुवात झाली की आम्ही तुमच्या पार्टीमध्ये काम करणार आहेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि अक्षरशः म्हणजे मी 2-3 दिवसापूर्वी सरांसोबत होतो, सरांचा 2ही मिनटं फोन बंद नव्हता. एवढे सरांना कॉल येत होते की सर तुम्ही जी घोषणा केली ती योग्यच केली आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. असे महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते संपर्कात करतात. आणि पार्टी, आता बरेच जण त्याला ट्रोल करतील की बाबा का पार्टी काढायचा काय विषयाला. पार्टी काढणं म्हणजे ओबीसी समाज जो आहे, जो वंचित आहे, जो आत्तापर्यंत प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधला गेला. आत्तापर्यंत प्रत्येक पक्षाने कोणतरी ओबीसीचा नेता घ्यायचा, त्याला जवळ करायचं आणि त्यांनी सांगायचं की मी ओबीसीचं काम करतो. पण ज्या वेळेस खरा ओबीसीवर अन्याय होतो, ज्यावेळेस ओबीसीच्या लेकरावरती अन्याय होतो, त्यावेळेस कोणी बोलत नाही. चिडी चाप बसतात. एवढ्या पक्षाच्या ओबीसी सेलच्या संघटना येतात. मला तुम्ही दाखवा या महाराष्ट्रातील कोणत्या ओबीसी सेलच्या संघटना उतरला आहे आणि या ओबीसीच्या लढ्यामध्ये उतरून सांगितलं की नाही, या ओबीसीच्या लेकरावर अन्याय होतो, आपण त्यासाठी वाचा पडले पाहिजे. हे काम कुणी केलं? आदरणीय प्राध्यापक हाके सरांनी. आता हे काम करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही सरांना सांगितलं की कुठंतरी बाबा आता हे आपण करतोय जे काय, पण कुठंतरी आपलं प्रतिनिधित्व तिथं गेलं पाहिजे ना. हे बघा, शेवटी काम करत असताना समाजाला घेऊन जायचं आहे. समाज म्हणजे कोणता एक समाज नाही, ओबीसी समाजामध्ये 424 जाती ज्या आहेत, तिला प्रत्येक घटक असेल. आणि आज काय परिस्थिती हो, तुम्ही जर सत्य मांडलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्यांचा सरांनी अभ्यास केला, या सगळ्या गोष्टीची सरांनी या 3 वर्षामध्ये संघर्ष केला, हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर सरांनी ती घोषणा केली. आता घोषणा केल्यानंतर त्या ठिकाणी मी तर तुम्हाला यांनी सांगू शकतो, कारण की मी कालच दौऱ्यावर गेलो विदर्भाच्या दौऱ्यावर गेल्यानंतर तिथं आम्हाला स्वइच्छेने काम करणाऱ्या एक 250 कार्यकर्त्यांची यादी माझ्याकडे भेटली आज. म्हणजे 250 कार्यकर्ते की जे किंवा आम्हाला आदरणीय सरांसोबत काम करायचं आहे, आम्हाला सरांसोबत ओबीसीमध्ये काम करायचं आहे. ओबीसी म्हणजे काय कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधला जाणारा पक्ष नाही ओबीसी. ओबीसी हा पक्ष सर्वसामान्य गोर गरीब जो सगळ्यात शेवटचा घटक आहे, जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठणारी ही ओबीसी जनता पार्टी आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे संबंध महाराष्ट्राने बघितलं आहे. आदरणीय हाके सरांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस ओबीसी अन्याय झाला, ज्या वेळेस ज्या कुटुंबावर अन्याय झाला, त्यावेळेस कोण उभा राहिलं? प्राध्यापक लक्ष्मण हाके. त्याच्यामुळं ही आत्ता सरांनी घोषणा केलेली आहे. आणि या घोषणेनंतर आता इथून पुढं जे आदरणीय सर आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे काम करत राहू. बघायला गेलं तर राजकारण हे कुठल्याही एका जातीच्या किंवा समूहाच्या जीवाचं चालवता येत नाही, परंतु दुसरीकडे बघायला गेलं तर पक्षाचं नावच जे स्थापन केलं आहे तुम्ही, त्याचं ओबीसी जनता पार्टी. ओबीसी सोडून दुसरा मतदार असेल तो या पक्षाकडे नक्कीच येईल ना. अहो,
गोरगरीब मराठा बांधव असतील आमचे, किंवा अनेक समाजामधल्या दलित बांधव असतील आमचे एस टी बांधव असतील, हे आहेत ना. कारण की काय आहे बघा, आत्ता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मला प्रश्न विचारला किंवा ओबीसीच का, आता प्रत्येक पक्षाचा ओबीसी आहेच. प्रत्येक पक्षाने, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल. भाजप तर म्हणतो आमचा DNA ओबीसी. कसला DNA? कसला DNA आम्हाला सांगा ना. फक्त भाजपने या ओबीसींची मतं वापरून घेतली, काही टिपिकल लोकांना पुढं करून त्यांच्या झोळीत पदरात टाकून घेतलं. काय भेटलं ओबीसींना? काहीच ना. आज लोकांमध्ये चिरड आहे. आम्ही आज ग्राउंड लेवलला काम करतो. तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही ग्राउंड लेवलला कधी जा आणि एखाद्या सुताराच्या किंवा एखाद्या न्हाव्याच्या घरी जा आणि त्याची परिस्थिती दाखवा महाराष्ट्राला. काय त्यांचं म्हणणं आहे आज. ही तळमळ हाके सरांची, किंवा सर्वसामान्य लोकांसाठी आवाज कुणीच उठत नाही हो. आजची परिस्थिती महाराष्ट्रातली एवढी बिकट आहे की गोरगरीब लेकरावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी आज कुणीच बोलत नाही. फक्त कुठं बोलतात? पक्षाचा प्रोटोकॉल. पक्षाने जर काही सांगितलं की तुम्ही आमका आंदोलन करा, मध्ये काही लोकांनी सुरू केलं तर सगळ्यात पहिली आपल्याला मी सांगतो, ओबीसी जनगणना व्हावी ही घोषणा कोणी केली? प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी 100 सभेची घोषणा केली. मग त्याच्यानंतर बाकीचे पक्षातून लोक सुटले, आंदोलन करायला लागले की नाही? कारण का की ते पक्षासाठी काम करतात. काय? पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी काम करतात. तसं आमचं काही नाही. आम्ही सर्वसामान्य ओबीसी बांधव जो आहे त्याच्यासाठी काम करतो. आणि आता तुम्ही तर बघताय, कुठलंही प्रकरण असेल, हे बघा, आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही किंवा कोणत्या घटकावर अन्याय होऊन द्यायचा नाही. आम्ही वारंवार सांगत आलो आहे. याच्या पहिले सांगतो, आमचे शिंदे नेते खूप वेळेस बोललेत की मराठा बांधवांना आमचा आरक्षणाला विरोध नाही. आम्ही परत परत सांगतोय. का? शैक्षणिक आरक्षण त्यांना भेटलं पाहिजे का? नाही भेटावं? आपले मुलाबाळ आहेत, त्यांचे मुलाबाळ नाहीत का? त्यांनाही भेटलं पाहिजे ना. शैक्षणिक भेटलं पाहिजे. आमचा विरोध कुठं आहे? राजकीय आरक्षणाला आमचा विरोध आहे. कारण की जर राजकीय आरक्षण गेलं तर उद्या एखाद्या न्हाव्याचा, सुताराचा, चांभाराचा, लवाराचा, कुंभाराचा पोरगा होईल मेंबर? नाही होऊ शकणार ना. मग ह्याच्यामुळं हे आरक्षण त्यांना राहिलं पाहिजे, त्यांचा सभापती झाला पाहिजे, त्यांचा जिल्हा परिषद झाला पाहिजे, यासाठी आहे. आणि ह्याला वेगळं वळण देऊन लक्ष्मण हाके सर मराठ्यांच्या विरोधात असतात, लक्ष्मण हाके सर मराठ्यांनी विरोध करतात. अरे काय विरोध करतात? काय करतात? विरोध काय करतात? ते फक्त काही लाभार्थी टोळी जी असते ना, त्यांनी आपलं काहीतरी चालवलं, एक थोटान कार्यक्रम आहे. आम्ही वारंवार सांगतोय, अनेक माध्यमाशी बोलताना आम्ही सांगितलं की प्राध्यापक हाके सरांचा विरोध हा कोणत्या जातीला नाही आहे. आम्ही परत सांगतो, जी प्रवृत्ती ज्या समूहाला टार्गेट करेल त्याच्या विरोधात आम्ही असतोय. त्याच्यामुळं तुमच्याच उत्तरामधील माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हटलात प्रत्येक पक्षानं जे आहे ते ओबीसीचे काही नेते उचललेले आहेत. त्यामध्ये वंजारी समाजाचे पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर ते सुद्धा भाजपमध्ये आहेत. आणि तिसरा एक ओबीसीतील मुख्य घटक असणारे माळी समाजाचे छगन भुजबळ देखील आहेत. परंतु ह्या सर्व नेत्यांना सोडून समाज हा ओबीसी जनता पार्टीसोबत येईल का? नाही, अगदी तुम्ही राईट प्रश्न विचारला. कारण की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आणि आदरणीय ओबीसीचे दैवत छगनराव भुजबळ साहेब असतील, हे ओबीसीचे मशी आहेत. ह्या लोकांनी ओबीसी जीवन ठेवला महाराष्ट्रामध्ये. ज्या वेळेस अन्याय झाला त्या वेळेस छातीची ढाल करून उभारणारी माणसं होती ही सगळी. तुम्ही जे नावं घेतली ना, ही सगळे माणसे ओबीसीसाठी रात्रंदिवस लढणारी माणसं आहेत. त्याच्यामुळं ते तर आमचे नेतेच ना सगळे. तुम्ही जे नाव घेतले, आदरणीय धनंजय मुंडे असतील, आदरणीय पंकजाताई असेल, आदरणीय पडळकर साहेब असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील. भुजबळ साहेब तर ओबीसीचे मशी आहेत, दैवत आहेत भुजबळ साहेबचे. कारण की भुजबळ साहेब जर त्यावेळेस उतरले जर नसते तर आज खूप बिकट परिस्थिती असते. आणि आदरणीय सर हे सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. आणि काम करत असताना ज्यावेळेस आम्ही ही संघटनेची घोषणा केली, पक्षाची घोषणा केली, ही घोषणा यासाठी केली की ठीक आहे, तुम्ही ओबीसी नेते आहात, तुम्ही तुमच्या पक्षाच्या लेवलने तुम्ही तुमचं काम करताय, पण आम्हाला कुठल्या पक्षाचं बंधन नाही ना. काही प्रोटोकॉल असतात ना पक्षांचे. शेवटी ठीक आहे, तर तुम्ही तुमचं चॅनल चालवता, तुमचा कोणी वरचा असेल तुमचा सांगणारा, तर त्याचप्रमाणे तुम्ही बातम्या करणार ना. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, दिल्ली जंतर मंतर कुठं मीडियाने आंदोलन चालवलं? का नाही चालवलं? कारण की त्यांचा कोणतरी बॉस आहे. बॉस सांगाल तसं करावं लागेल ना. तसं आमचा बॉस फक्त लक्ष्मण हाके ना. त्याच्यामुळं हाके सरांचं कसं एकदा ठरलं, आणि हाके सरांचं शेड्यूल तुम्हाला सांगू का, हाके सरांचं ऑफिस गाडीमध्ये आहे. काय? हाके सरांचं ऑफिसच गाडीमध्ये. हाके सर चालता बोलता कुठेही उपलब्ध असतात आणि जिथं अन्याय होईल तिथं पोहोचतात. मग कुठेही असो, म्हणजे ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी उभं राहतात. आणि बाकीचे नेते पण त्यांच्या लेवलने काम करतात ना, त्यांचं पण खूप मोठं योगदान ओबीसीमध्ये आहे. माझा दुसरा एक प्रश्न आहे. बीड जिल्ह्यामध्ये देखील ही पार्टी तुम्ही म्हणलात निवडणूक लढणार आहे. तुम्ही देखील एक बीड जिल्ह्यातील लक्ष्मण हाकेंचे समर्थक आहात. तुमच्या या पक्षाची कोणती जबाबदारी येईल? नाही, मी जबाबदारीने काम करणारे व्यक्ती नाही. मी एक संघटन बांधणारा व्यक्ती आहे. मला पहिल्यापासून संघर्ष करायला आवडतो. आणि जी काही जबाबदारी आपल्यावर मिळेल, जी काही जबाबदारी आपल्याला मिळेल
ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं आणि त्या ठिकाणी काम करत असताना हे बघा, काम करत असताना कार्यकर्त्यांनी एक ध्येय ठेवून काम केलं पाहिजे. मग कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल, की शेवटी कसं असतंय किंवा नेते लेवलचं असतात, आपण कार्यकर्त्यांनी आपल्याला जे काम दिलं आहे ते काम प्रामाणिकपणे करणं. आणि नक्कीच ही ओबीसी जनता पार्टी बांधताना एक युवा वर्ग म्हणून मी या महाराष्ट्रामध्ये नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण माझ्या लेवलनी जेवढे काही सहकारी मला जोडता येतील ते सहकारी जोडा निश्चित काम करेल. आणि आदरणीय सर जो आदेश देतील हाके सर त्यांच्याप्रमाणे काम करणार आहे. आत्तापर्यंत ते करत आलो, इथून पुढे भविष्यात करत राहू. आणि आपल्याला सर्वसामान्य आमचा फोकस कशावरती आहे, विजयानं सर्वसामान्य कुटुंबावरती किंवा सर्वसामान्य विद्यार्थीवरती अन्याय झाला तर त्या ठिकाणी वाचा फोडणं, भले त्याच्यावरती आम्हाला कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं आलं तर ठिकाणी काम करत राहायचं. त्याच्यामुळं पद कोणतं पाहिजे, पदासाठी काम करायचं हा कार्यकर्ताच नाही, मी माणूस की सामाजिक पठणाचं काम करणारे कार्यकर्ता. मी अनेक दिवसापासून कार्यकर्ते जोडण्याचं काम केलं. माझे पुणे जिल्ह्यामधील असेल, शिरूर गोडनदी असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल, बऱ्याच ठिकाणी मी एक जाळं तयार केलं होतं. कोण्या पक्षाचं नाही किंवा कोण्या याचं नाही, माझे सगळ्यात जास्त मित्र मराठा समाजाचे आहेत, सगळ्यात जास्त मित्र. आणि आम्ही असं जातीवाद वगैरे ह्या गोष्टी नाही पटतो, आपण एज्युकेटेड लोक आहेत, शिकलेले लोक आहेत. पण ह्या 2-3 वर्षामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जो काय नाच झाला आहे, अहो अधिकाऱ्याला पोलीस लोकांना लेबल लावायला परमिशन, नावं लावायला परमिशन, काय नेमकं काय? बाकी मला तर वाटतंय बीड काय भारताच्या बाहेरचं शहर झालं का काय, एवढी परिस्थिती. म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं, तुम्हाला ट्रोल करणार, तुम्ही व्यवस्थित काम केलं. अहो कोणत्याही अधिकारी असेल, अधिकाऱ्याला जात नसते. आणि अधिकारी काय जातीवर लागत नसतात, अधिकारी शिक्षण घेतात. MPC OPC या परीक्षा काय याच्या होतात का? हां, अभ्यास करायला लागतो. लायब्ररीमध्ये 24 तास अभ्यास करणारे पोरं मी पाहिले. तुम्ही सदाशिव पेठेमध्ये जाऊन बघा, मुलं अभ्यास करतात. घरचे आईवडील कबाड कष्ट करतात, त्यावेळेस ती मुलं अभ्यास करतात, त्यांना आपल्या आईवडिलाच्या कष्टाची जाणीव असते, म्हणून ते पोरं MPC OPC तहसीलदार BDO असे पटवत जातात. जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्याला लक्ष्मण हाकेंनी भेट देणार आहेत असं व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु हाकेंनी भेट दिली नाही, का दिली? हां, नाही सरांनी हे बघा, सरांनी मुंबईमधूनच प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की मी त्या ठिकाणी आंदोलनाला जातो आहे, भेट देतो आहे. पण ह्या दिल्लीतल्या आंदोलनाला काय झालं की हे आंदोलनाला एकतर तुम्ही एअरपोर्टची सगळं सिस्टम जी होतं ट्रॅव्हलिंगचं, ट्रान्सपोर्टचं ते बंद केलं, तुम्ही मेट्रो बंद केल्या. मग ठीक आहे, इथून आपण तिथं पोहोचलो, पण आपण तिथं कसं पोहोचणार? ही सगळी यंत्रणा बंद केली ना. म्हणजे अक्षरशः तुम्ही तर सोशल मीडियावर बघताय, दिसेल त्याला मारत होते, दिसेल त्याला फटके देतो विद्यार्थ्यांना. आणि अशा वेळेस मग सर त्या ठिकाणी निघले होते. पण काय झालं, एअरपोर्टला जी ट्रॅव्हलिंगची अवस्था नव्हती, म्हणजे ट्रॅव्हलिंगला कॅब बंद केल्या आणि इथून आपण गाडी घेऊन तिथं पोहोचू शकत नाही. आणि दुसरा राहिला विषय, मेट्रो स्टेशनला पण संपूर्ण मेट्रो बंद केल्या. म्हणजे जंतर मंतरला जाणारे सगळे रस्ते या लोकांनी बंद केले. त्याच्यामुळे तिथं कसे पोहोचणार? आणि आहेच ना पाठिंबा आहेच. आम्ही आत्ता जे आंदोलन केलं आज सकाळी, हे हाके सरांनी देतोच आंदोलन झालं ना. ते आमचा विद्यार्थ्यावरती जो अन्याय झाला याचा निषेध आदरणीय हाके सरांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे ना. त्याच्यामुळं याच्याबद्दल काय बोलण्याची आवश्यकता नाही. नक्कीच हे होते लक्ष्मण हाके यांचे समर्थक बलभीम बारगजे यांनी ओबीसी जनता पार्टीची पुढची रणनीती कशी असेल, त्याचबरोबर जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे आंदोलनाला लक्ष्मण हाके यांनी व्हिडिओ पोस्ट करत मी जाणार आहे अशी घोषणा देखील केली होती. परंतु लक्ष्मण हाके का गेले नाही त्याचं देखील कारण बलभीम बारगजे यांनी सांगितलेलं आहे. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.